आज वेकोली अंतर्गत ट्रान्सपोर्टेशनमध्ये काम करणाऱ्या कामगारांच्या मागण्यांच्या संदर्भात आमचे तालुका अध्यक्षा श्रीनिवास गोस्कुलाजी यांच्या नेतृत्वात मागील 1 वर्षापासून हा लढा सुरू होता। त्याच्या अनुषंगाने आज काम बंद आंदोलनाची नोटीस दिल्याच्या नंतर आदरणीय या आंदोलनाचे नेतृत्व करणारे श्रीनिवास गोस्कुला आणि या मॅनेजमेंटचे जे काही अधिकारी त्यांच्यात बैठक झाली। त्या बैठकीच्या अनुषंगाने ज्या काही कामगारांच्या संबंधात असलेल्या मागण्या होत्या, ज्या ट्रान्सपोर्टच्या वतीने कामगारांची पिळवणूक करीत जवळपास 12 ते 16 घंटे काम करून घेत होते। हाय पॉवर कमिटीने निर्देशित केलेला यांना सॅलरी देण्यात येत नव्हते। महिन्यातून कायदेशीरपणे 26 ड्युटी द्यावी असा नियम असतानाही बेकायदेशीरपणे यांना 30 दिवसाच्या ड्युट्या देण्यात येत होत्या आणि बहुतांश कामगार हे 30 दिवस काम केल्यानंतरही त्यांचा 20-22 हजार रुपये जे पगार निघत होता, अनावधानाने काही तांत्रिक बाबींमुळे त्या गाडीचे टायर फुटले किंवा पट्टे तुटले, त्यावरही त्या ट्रान्सपोर्टरच्या वतीने यांचे सॅलरीमधून पैसे कापण्यात होते। या सगळ्या नियमबाह्य व बेकायदेशीर यांच्या मागण्या ज्या काही होत्या त्या अनुषंगाने आम्ही आज आंदोलन पुकारलं होतं। या आंदोलनाच्या अनुषंगाने WCLचे अधिकारी स्वतः मंडपात येऊन कामगारांच्या समक्ष यांच्या असलेल्या ज्या काही मागण्या आहे त्या ज्या काही आम्हाला नियमाला अनुसरून आमच्या ज्या मागण्या होत्या त्या पूर्ण मान्य केल्या आहे आणि कामगारांच्या समोर त्यांनी सांगितलं आहे की आम्ही ह्या सगळ्या कामगारांच्या मागण्या व ट्रान्सपोर्टर, कामगार आणि मॅनेजमेंट यांच्या वतीने एक मिनिट्स तयार करू, ते कामगारांना सुद्धा देऊ आणि ट्रान्सपोर्टर ज्या 8 कंपन्या आहेत त्यांना सुद्धा देऊ। व याच्यानंतर सुद्धा आज मीटिंगमध्ये ठरलेल्याप्रमाणे जर त्यांचं उल्लंघन ट्रान्सपोर्टरच्या वतीने जर उल्लंघन झालं तर त्यानंतर आम्ही याच्यापेक्षा मोठं आंदोलन उभारू आणि त्यावेळेस मात्र आम्ही आमच्या पूर्ण मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत आम्ही काम बंद आंदोलन ठेवू आणि दुसऱ्यालाही कोणाला त्यांनी जर इथं दादागिरी करत असेल, बाहेरचे ड्रायव्हर आणून जर इथं काम सुरू ठेवणार आणि आमच्या कामगारांवर अन्याय करत असेल तर त्याच्यापेक्षा मोठी दादागिरी आम्ही लोकल माणसं करू शकतो, हे सुद्धा आम्ही त्यावेळेस दाखवून देऊ।